सांगण्यात येईल किंवा सकाळी सकाळी सांगण्यात येईल की आज क्लास होणार आहे की नाही होणार आहे. तर येऊया टॉपिककडे. ओके, मनोजकडनं नेटवर्क इश्यू आहे. ओके, नो प्रॉब्लेम. हो यार, पीपीटी काय होतंय. येस, परफेक्ट. नाव विजिबल. रेड ऑर्बिट, सिग्निका स्मार्ट ऑर्बिट. ओके गाईस, पुढे जाऊया. तर आज इन डिटेलमध्ये आपण वन बाय वन कॉन्टेंट बनणार. बीएसए मध्ये आजचा जो क्लास आहे, आजच्या क्लासचे टॉपिक जे आहेत हे क्लासचे टॉपिक्स आहेत. एबीसी ऑफ बीएसए, व्हॉल्यूम स्प्रेड अनालिसिस काय, व्हॉट इज अ बीएसए, आणि बीएससी मध्ये स्मार्ट मनी कशाला म्हटलं जातं, व्हॉल्यूम काय आहे, व्हॉल्यूम काय असतं, कॅन्डल आणि व्हॉल्यूम मध्ये किती टाइप्स आहेत, कॅन्डलचे क्लोजिंगचे टाइप्स कुठले कुठले आहेत, अप कॅन्डल्स काय आहेत, डाऊन कॅन्डल्स काय आहेत आणि याचे क्लोजिंग काय असतात, बेसिक रूल काय चार्टला रीड करण्याचे, वायकॉफ लॉजिक काय आहे आणि बुलिश आणि बेरिश व्हॉल्यूम. हे एवढे टॉपिक्स आज आपण कव्हर करणार आहोत. स्क्रीनशॉट घ्या तुम्ही वाटल्यास याचा, कारण रेकॉर्डेड भेटणार नाही परत. तर ठीक आहे, पुढे येऊया. व्हीएसए, व्हीएसएचं एक्सप्लेनेशन सांगतो गाईज. हे व्हीएसए काय, टॉम विलियम एक त्यांची जर्नी ऍज अ पिऊन म्हणून स्टार्ट झाला. काय एच फंड कंपनी सोबत ते पिऊन म्हणून त्यांची जर्नी स्टार्ट केलेत. आणि इथं एक एक असतं ना, एक व्यक्ती आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये असेल, दिवस राहतं एकच कम्युनिटी येतो, तो तिथले कामं शिकायला स्टार्ट करतो, मार्केट समजून घेण्याचा प्रयत्न करतो. एक पिऊन पासून एक एच फंड कंपनी, एक एच फंडची कंपनी पर्यंत हे टॉम विलियमची जर्नी आहे. ऑथर पण आहेत. आणि याच व्यक्तीने तिथे एच फंड्स वरती जे व्हॉल्यूम स्प्रेड अनालिसिस हे त्याने तिथं ऑब्झर्वेशन केले, तिथे समजून घेतले ते व्हीएसए काय, व्हॉल्यूम स्प्रेड अनालिसिस काय. तिथे एक पॉइंट त्यांनी नोटीस केलेत. काय नोटीस केलेत की इथले एच फंड्स वाले जे आहेत, त्या मार्केटमध्ये जे लोक बाहेर पण या मार्केटमध्ये लोक आहेत, इथे पण हे लोक आहेत, हे लोक डेली बेसिसवरती प्रॉफिट्स करायचे, लाईफस्टाईल मेंटेन ठेवायचे आणि मोठ्या लेवलला पैसे कमवायचे. मग एक्झिस्टिंग म्हणजे बाहेरचे रिटेलर्स लोक आहेत ते डेली लॉसेस, लॉस होतोय असं एक्सेट्रा एक्सेट्रा, जे तुम्हाला बेसिक रिटेलर लोकांचे जे प्रॉब्लेम्स असतात ते सगळे तेव्हा व्यक्ती बघायचं. मग यांच्याकडे असं काय स्पेशल आहे जे लोक डेली प्रॉफिट्स बनवतात. मग ते व्हीएसए, व्हॉल्यूम स्प्रेड अनालिसिस, हे कॉन्सेप्ट त्यांच्याकडे होता की व्हॉल्यूम वरती ते ट्रेड करायचे. कशावरती, व्हॉल्यूम वरती. हा येस, व्हॉल्यूम वरती ते ट्रेड करायचे. मग त्यांनी, टॉम विलियमनी तिथून शिकवून एक व्हीएसए कॉन्सेप्ट इन्व्हेंट केलेत. मग ही व्हीएसए काय आहे, एक एंट्री पॅटर्न आहे. ही राईट एंट्री कशी घ्यायची, दुनियाचा सगळ्यात बेस्ट एंट्री पॅटर्न म्हणजे व्हीएसए एंट्री पॅटर्न. पॉईंट नंबर वन. पॉईंट नंबर टू, व्हीएसए तुम्हाला सगळ्यात अगोदर आयडिया येते की प्राइस आता बुलिश जाणार आहेत की बेरीज जाणार आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीला डायरेक्शन क्लिअर असतो, एखाद्या व्यक्तीला क्लिअर डायरेक्शन असतो, तो व्यक्ती त्या डायरेक्शन मध्ये ट्रेड केला तर त्याचे प्रॉफिटेबल होण्याची हाय पॉसिबिलिटी असतात. किती, व्हेरी हाय पॉसिबिलिटीज असतात. मग ते टॉम विलियम काय सांगतात की व्हॉल्यूमचे ऍक्टिव्हिटी म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवलला आपण फुटप्रिंट्स बघितलेत व्हीएसएचे, तर तिथून आपण चांगल्या पद्धतीने बाईंग करू शकतो आणि आपले किंवा सेलिंग करू शकतो. तिथून आपले प्रॉफिटेबल होण्याचे चान्सेस हाय होतात. हे आहे व्हीएसएचा बेसिक इन्फॉर्मेशन. पुढे येऊया. आणि व्हीएसए मध्ये स्मार्ट मनी कशाला म्हटलं गेलं हे मी व्हीएस याच्यामध्ये पण एक्सप्लेन करतो, रिपीट करेल. फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतील, हेज फंड्स असतील, प्रोफेशनल ट्रेडर्स असतील, या सगळ्या लोकांना किंवा इंटरनॅशनल बँक्स असतील, या सगळ्यांना स्मार्ट मनी म्हटलं गेलं. स्मार्ट मनी काय करते, मार्केट, आज मार्केट जो मोमेंटम होतो, डायरेक्शन होतो किंवा प्राइस अप अँड डाऊन होतात, हे रिटेलर्स लोक होत नाही, हे बिग प्लेयर्स मुळे होतात. एसएमसी म्हणजे सॉरी स्मार्ट मनी, स्मार्ट मनी बिग प्लेयर्स मुळे हे सगळे ऍक्टिव्हिटी होत असतात. मग हे स्मार्ट मनी कधी काय करते, कुठल्या डायरेक्शन मध्ये प्राइसेस घेऊन जाणार आहे, काय असतं, हे सगळं वन बाय वन आज बघूया आपण. तर व्हॉट इज अ व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे काय. ठीक आहे, आता इथे बघा,
इथे खाली एक छोटंसं चार्ट दिलेलं आहे. इथे ऍव्हरेज कॅन्डल्स आहेत, नॉर्मल कॅन्डल्स, मोठे मोठे कॅन्डल्स आलेत. मग इथे मोठे मोठे कॅन्डल्स का आलेत, इथे प्राइस का रेंज करतोय, इथे एवढे छोटे कॅन्डल्स का आहेत, आणि परत इथे मोठे मोठे कॅन्डल्स का यायला स्टार्ट झालेत. ठीक आहे, हे सर अभी सगळं थोड़ी देर पहले डिस्कनेक्ट हो गया था सर। तुमचं पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज. वन सेकंड गाईज, मी माईक सक्सेस घेतो, कोणाला डिस्टर्ब नाही होणार. ठीक आहे. तर फ्रेंड्स, आता व्हॉल्यूम मध्ये बघूया, व्हॉल्यूम मध्ये किती टाइप्स ऑफ व्हॉल्यूम्स आहेत. फर्स्ट रिअल व्हॉल्यूम, सेकंड आहे टिक व्हॉल्यूम. डायरेक्ट मध्ये तुम्ही नोट डाऊन करू शकता. रिअल व्हॉल्यूम म्हणजे काय, एखाद्या कॅन्डल मध्ये एक्झॅक्टली किती नंबर ऑफ लॉट्सने बाईंग, म्हणजे कॅन्डल एक बेरिश कॅन्डल आहे, त्याच्यामध्ये बाईंगचे पण ट्रेड्स होतात, लोक बाय पण करतात, सेल पण करतात. मग एक्झॅक्टली बाईंगचा डेटा किती आहे आणि सेलिंगचा डेटा किती आहे, याला म्हणतात रिअल व्हॉल्यूम. आणि दुसरा आहे टिक व्हॉल्यूम. टिक व्हॉल्यूम म्हणजे जे आपल्याला ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवरती व्हॉल्यूम इंडिकेटर सेक्शन मध्ये गेला, व्हॉल्यूम टाईप केला आणि त्याला क्लिक केलं तर इथं आपल्याला एक इंडिकेटरचं व्हॉल्यूम इंडिकेटर, लिडिंग टूल. इंडिकेटर म्हणजे इंडिकेटर मध्ये दोन असतात, एक आहे लीडिंग टूल आणि एक आहे लॅगिंग टूल. लॅगिंग इंडिकेटर, लीडिंग आणि लीडिंग इंडिकेटर. व्हॉल्यूम हा दुनियातला एकच असा टूल आहे जो लीड करतो मार्केटला, म्हणजे मार्केटच्या पुढं असतो. आणि बाकीचे इंडिकेटर्स आहे लॅगिंग इंडिकेटर्स, सगळं झाल्यानंतर रिपोर्ट देणार आहे. बट व्हॉल्यूम हे काय काय होण्याच्या अगोदर रिपोर्ट होतो. ते आपले स्पायज, जे धुरंधर पिक्चर बघितले त्यांना स्पाय, हे मार्केट मधलं स्पाय आहे व्हॉल्यूम. मग हे पीक व्हॉल्यूमला आपल्याला कसं बेनिफिट आहे, मग त्याचं आपण कसं इम्प्रुव्हमेंट फायदा घेऊ शकतो बघूया. आता पीक व्हॉल्यूम मध्ये टोटल 4 प्रकारचे व्हॉल्यूम्स आहेत. फर्स्ट आहे अल्ट्रा हाय व्हॉल्यूम, जे खूप महत्वाचं आहे आणि याच्यावरतीच आपला पूर्ण व्हीएस आहे प्लॅन होईल. म्हणजे अल्ट्रा व्हॉल्यूम काय आहे, जेव्हा आपण व्हॉल्यूम चार्ट लावतो ट्रेडिंग व्यू वरती, फॉरेक्स मध्ये रिअल व्हॉल्यूम नसतं, याचा प्रश्नाचा अर्थच नाही. जमलं, एक मिनिट सर, फॉरेक्स मध्ये रिअल व्हॉल्यूम नसतो तर मग कसं, कोण म्हणले रिअल व्हॉल्यूम नसतंय, पूर्ण दुनिया इथे आहे. दुनियाचं सगळ्यात मोठं मार्केट आहे, इथं व्हॉल्यूम नसलं तर कसं व्हायचं. व्हॉल्यूम असतो फ्रेंड्स, इथं एवढं व्हॉल्यूम आहे, गुगल करा, खूप मोठं व्हॉल्यूम आहे. तर युवा पॉइंटला मग हे अल्ट्रा व्हॉल्यूम जो सगळ्यात महत्वाचा आहे. मग हे अल्ट्रा व्हॉल्यूम म्हणजे काय बघूया. चार्ट वरती जेव्हाही व्हॉल्यूम, सगळ्यात मोठे व्हॉल्यूम्स लागले असतात, हे बघा, हे इथे हे पूर्ण व्हॉल्यूम्स मध्ये जर सगळं बघितलं तर हा असतो. बट आपल्याला कसं मिळतो एक्झॅक्टली, हे मी तेच एक्सप्लेन करतोय, हे समजून घ्या. तर जेव्हाही चार्ट वरती अल्ट्रा हाय म्हणजे कम्पेअर केला, तर ह्या व्हॉल्यूमला बघा, मागच्या व्हॉल्यूम्सला कम्पेअर करायचं ऑलवेज लेफ्ट साईडला. जिथं व्हॉल्यूम आलाय त्याच्या लेफ्ट साईडला कम्पेअर करायचं आपल्याला. इथून ही कॅन्डलची व्हॉल्यूम मोठी आहे का, तर ऑफकोर्स आहे. ऑफकोर्स ही कॅन्डलची व्हॉल्यूम सगळ्यात मोठी आहे, इथं व्हॉल्यूम सगळ्यात जास्त आलाय. तर इथं स्मार्ट मनी असे काही ऍक्टिव्हिटी केली की हे अशा एवढा मोठा व्हॉल्यूम आल्यानंतर मार्केटमध्ये काहीतरी चेंजेस होणार, काहीतरी उतल पुतल होणार, प्राइस या तर डाऊन येतील या तर बुलिश जातील. हे इंडिकेशन आहे. हे व्हॉल्यूम रिटेलर ट्रेडर्स क्रिएट करूच शकत नाही. हे व्हॉल्यूम बिग प्लेयर्स क्रिएट करू शकतात, स्मार्ट मनी क्रिएट करू शकते, स्मार्ट मनी जनरेट करू शकतो, एवढी मोठी व्हॉल्यूम. मग हे व्हॉल्यूम आल्यानंतर सगळ्यात अलर्ट राहायचं गाईज की हे व्हॉल्यूम, यार एवढं मोठं व्हॉल्यूम आलंय, तर इथे किती करोडोचे ट्रान्झॅक्शन झाले असतील, लाखो करोडोचे ट्रान्झॅक्शन झाले असतील, एवढ्या क्वांटिटीने बाईंग सेलिंग झाला असेल, तेव्हा हे एवढं व्हॉल्यूम आलेलं आहे. मग या अल्ट्रा व्हॉल्यूमला आपल्याला कधीही निग्लेक्ट करायचं नाही. मग या अल्ट्रा व्हॉल्यूम जेव्हा मार्केटमध्ये येतो तेव्हा दोन गोष्टी होतात, या तर ट्रेंड रिव्हर्सल, नाहीतर ट्रेंड रिट्रेसमेंट. हे दोनच गोष्टी तर लिहून ठेवा. जेव्हाही अल्ट्रा हाय व्हॉल्यूम येतं तेव्हा ट्रेंड रिव्हर्सल होतो, नाहीतर ट्रेंड रिट्रेसमेंट येतं. हे दोन गोष्टी होतात. मग कधी कधी ट्रेंड कंटिन्युएशन पण येतं. हे 2 ते 3 गोष्टी मार्केटमध्ये ऍक्टिव्हिटी बनतात. सिमिलरली व्हेरी हाय व्हॉल्यूमचा, व्हेरी हाय व्हॉल्यूम म्हणजे काय, हे अल्ट्रा हाय व्हॉल्यूम पेक्षा थोडंसं व्हॉल्यूम कमी असतं. हे पण कधी येतो, ट्रेंड कंटिन्युएशन
किंवा ट्रेंड रिट्रेसमेंट या दोन पॉइंट्सला व्हेरी हाय व्हॉल्यूम येतं. अल्ट्रा हाय व्हॉल्यूम ट्रेंड रिव्हर्सलच येतो. व्हेरी हाय व्हॉल्यूम ट्रेंड रिव्हर्सल होत नाही. हाय व्हॉल्यूम हे व्हेरी हाय व्हॉल्यूम पेक्षा जे हाय व्हॉल्यूम्स असतात जे डेली बेसिसवरती आपल्याला ट्रेड सेटअप देतात, की छोटे छोटे स्कॅल्पिंग करण्यासाठी, डायरेक्शन ट्रेड करण्यासाठी हे छोटे छोटे व्हॉल्यूम्स आहेत. पुढे जाऊया. लास्ट लोअर देन प्रिव्हियस टू बार्स, लोअर देन प्रिव्हियस टू व्हॉल्यूम बार्स. आता याचा अर्थ काय, जे मी वर्कशॉपला सांगत नसतो हे खूप महत्वाचं आहे. आता बघूया की काय याचा अर्थ आहे. मी ड्रॉ करेन इथे. हे माझे दोन कॅन्डल्स आहेत, ठीक आहे, बेरिश कॅन्डल्स. तर 3 कॅन्डल ड्रॉ करतोय मी. येस, 3 कॅन्डल ड्रॉ केला. पहिल्या कॅन्डलचा व्हॉल्यूम एवढा आहे, दुसऱ्या कॅन्डलचा व्हॉल्यूम त्याच्यापेक्षाही कमी आहे, तिसऱ्या कॅन्डलचा व्हॉल्यूम त्याच्यापेक्षाही कमी आहे. ठीक आहे. हे जो तिसरा कॅन्डल आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. एक मिनिट. हे जो तिसरं कॅन्डल हे खूप महत्वाचं आहे. हे जेव्हा बेरिश कॅन्डल मध्ये असतं, नोट डाऊन करून ठेवा. डायरी पेन असेल तर नोट डाऊन करून ठेवा. जेव्हाही सपोर्ट लेवलला जर आपल्याला अशी व्हॉल्यूम भेटलं, नो सप्लाय म्हणतात त्याला. काय म्हणतात? नो सप्लाय. सपोर्ट लेवलला जर आपल्याला ही व्हॉल्यूम कमी कमी होत चाललंय व्हॉल्यूम, आणि तिसरं व्हॉल्यूम मागच्या दोन कॅन्डल पेक्षा व्हॉल्यूम कमी आहे, तर ही जी तिसरी कॅन्डल आपण नो सप्लाय कॅन्डल बोलणार. काय? नो सप्लाय कॅन्डल. नो सप्लाय कॅन्डल ऑलवेज बेरिश कॅन्डल असतो. नोट डाऊन लिहून ठेवा. नो सप्लाय कॅन्डल ऑलवेज बेरिश कॅन्डल असतं. आणि जेव्हाही नो सप्लाय कॅन्डल येतं, त्याचं हाय ब्रेकआउट झालं, त्याच्यानंतर प्राइजेस बुलिश व्हायला स्टार्ट होतो. हे नो सप्लाय कॅन्डल स्मार्ट मनीचं लास्ट टेस्टिंग असतं. जेव्हा एखादी रेंज करत असते प्राइस किंवा डिस्ट्रीब्युशन होत असतो, तेव्हा नो सप्लाय किंवा नो डिमांडने टेस्टिंग होतो. तर हे झालं नो सप्लाय. आता नो डिमांड सांगतो. याच्यामध्ये दोन कॅन्डल स्टिक असतात, एक नो सप्लाय, एक नो डिमांड. नो सप्लाय मी तुम्हाला सांगितलंय. आता नो डिमांड बघूया. नो डिमांडसाठी सेम माझे हे बुलिश कॅन्डल्स आहेत, ठीक आहे. आता फर्स्ट जो बुलिश कॅन्डलची व्हॉल्यूम ही आहे, दुसऱ्या बुलिश कॅन्डलची व्हॉल्यूम त्याच्यापेक्षाही कमी आहे, तिसऱ्या बुलिश कॅन्डलची व्हॉल्यूम त्याच्यापेक्षाही कमी आहे, ठीक आहे. आता तिसरा जो बुलिश कॅन्डलची जी व्हॉल्यूम आहे, हे खूप महत्वाचं आहे. ते बघा, एक मिनिट. हे बघा, जर एखादा रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स आहे, आणि रेजिस्टन्सला जर अशी व्हॉल्यूम आली, नो डिमांड, याला म्हणणार नो डिमांड. जेव्हाही नो डिमांड येतो, तिथून प्राइजेस सेल यायला स्टार्ट होतो. नो डिमांड हा रेजिस्टन्सलाच बघितलं पाहिजे, ठीक आहे. रूल्स लिहून घ्या. नो सप्लायचे रूल्स लिहून घ्या. नो सप्लाय ऑलवेज सपोर्टला बघितलं पाहिजे. नो सप्लाय हे ऑलवेज बेरिश कॅन्डल असते. नो सप्लाय कॅन्डलची व्हॉल्यूम मागच्या दोन कॅन्डल्स पेक्षा कमी असते. हे 3 रूल्स लिहून ठेवा. फास्ट होतोय का? थोडं स्लो सांगू? सप्लाय डिमांड म्हणजे काय? सप्लाय डिमांड म्हणजे, सप्लाय म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये सप्लाय कमी होतो तेव्हा डिमांड येतं. एखादी गोष्टची सप्लाय लिमिटेड आहे, म्हणजे एखादी एक वस्तू परचेस करायची आपल्याला. सपोजिंगली आपल्याला आयफोन 17 घ्यायचा आहे, ज्या दिवशी लॉन्च झाला त्या दिवशी सप्लाय कमी असते, त्या दिवशी मिळणं कमी, मग त्याच्यामुळे त्याची डिमांड फर्स्ट डे हाय असतो. कुठलीही गोष्ट, किंवा एखादी चांगली मूवी आली, सेम डे बघायचंय. आता सेम डेचं कल्चर, सेम फर्स्ट शो सेकंड शो हे साऊथकडे खूप पॉप्युलर आहे. तिथे जेव्हा मूवी लॉन्च होतो, त्या लोकांना तिथल्या लोकांना खूप क्रेज आहे की फर्स्ट शो बघायचा आहे. जेव्हा फर्स्ट शो फर्स्ट डे, मग तिथं सप्लाय लिमिटेड आहे, मग त्याच्यामुळे डिमांड वाढतात. फर्स्ट शो साठी तिकीट हाय तिकीट्स होतात. म्हणजे एखाद्या गोष्टीची सप्लाय कमी आहे तर डिमांड्स वाढतात, त्याचे प्राइसेस वाढतात. या दुनियात जमीन ऑलवेज, म्हणजे जेव्हा आपण जमीन खरेदी करतो, सगळ्यात बेस्ट आहे की जमीन लिमिटेड आहे. जमीन कधी इन्व्हेंट नाही करू शकत. लिमिटेड जमीन आहे, त्याच्यामुळे जमीनचे प्राइजेस ऑलवेज वाढत असतात, कारण त्याची सप्लाय लिमिटेड आहे. त्याच्यामुळे ऑलवेज जमीनचे प्राइजेस वाढत असतात. सिमिलरली गोल्डचे पण. मग एखादी गोष्ट लईच प्रमाणाच्या बाहेर झालं, त्याला म्हणतात, म्हणजे खूप डिमांड, सप्लाय खूप आहे. जेव्हा सप्लाय कमी होतो तेव्हा डिमांड येतं, म्हणजे प्राइसेस वाढतात. जेव्हा प्राइसेस वाढतात, सप्लाय खूप आहे,
म्हणजे सप्लाय खूप म्हणजे एखादी आयफोन एखादी गोष्ट आयफोन 17 आहे, घेणारे 10 लोक आहेत आणि दुकानमध्ये अवेलेबल 100 पीसेस आहेत, म्हणजे सप्लाय खूप आहे. मग तेव्हा त्याचे क्रेज कमी होते, त्याचे प्राइजेस वाढतात जेव्हा अवेलेबल खूप आहे आणि कोणी घेणारे कोण नाहीत. होपफुली तुम्हाला समजलं असेल सप्लाय आणि डिमांड म्हणजे डिफरन्स. विनायक समजलंय का तुम्हाला? येस. चल पुढे येऊया. तर नो डिमांडचा सांगतो, नो डिमांड ऑलवेज रेजिस्टन्सला बघितलं पाहिजे. नो डिमांड कॅन्डल ऑलवेज बुलिश कॅन्डल असतं आणि नो डिमांडची व्हॉल्यूम मागच्या 2 कॅन्डल पेक्षा कमी असतं. सुहास पाटील रूल्स रिटर्न करा. ओके सुहास, कुठले मी आता क्लिअर नो सप्लाय आणि नो डिमांडचे रूल्स सांगतो, पटापट लिहून घ्या. नो सप्लाय कॅन्डल हे सपोर्टलाच बघितलं पाहिजे. रूल नंबर 2, नो सप्लाय कॅन्डल हे ऑलवेज बेरिश कॅन्डलच असतो. रूल नंबर 3, नो सप्लाय कॅन्डलची व्हॉल्यूम मागच्या 2 कॅन्डल पेक्षा कमी असतं. लिहिलेत गाईज? जर लिहिले असेल तर रिएक्शन द्या फटाफट. ओके, आता नो डिमांडचे रूल्स लिहून घ्या. नो डिमांड ऑलवेज रेजिस्टन्स लेवलला बघितलं पाहिजे. नो डिमांड कॅन्डल ऑलवेज बुलिश कॅन्डल असतो. नो डिमांड कॅन्डलची व्हॉल्यूम मागच्या 2 कॅन्डल पेक्षा कमी असते. चलो, इथे क्लिअर झाला असेल गाईस. आता पुढे येऊया. तर ठीक आहे. आता हे झालं व्हॉल्यूमच्या काही टाइप्स बघितल्या, तर कॅन्डलचे क्लोजिंगचे टाइप्स बघू. हे आज तुमच्या समोर आहे, ते बुलिश कॅन्डल्स आहेत. ठीक आहे. बुलिश कॅन्डल मध्ये आपल्याला एकच बघायचं आहे. बुलिश कॅन्डल मध्ये वरती जेवढा मोठा विक तेवढं इथं सेलिंग प्रेशर जास्त आहे. सिंपल फंडामेंटल. जेवढी मोठी विक बुलिश कॅन्डल मध्ये आपल्याला ऑलवेज सेलिंग ऑपॉर्च्युनिटी बघायचं. आणि बुलिश कॅन्डल मध्ये जर बघायचं काय, सिंपल बघायचं हे आहे की बुलिश कॅन्डल्स मध्ये वरती वीक बघायचं. बुलिश कॅन्डल मध्ये जर खाली वीक असेल तर एवढं कन्सिडर नाही करायचं. वरती वीक असेल तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे इंडिकेशन देतं की मार्केटमध्ये आता सप्लाय जास्त झालंय, प्राइजेस फॉल होणार, डिमांड कमी होणार. बुलिश कॅन्डल मध्ये आपल्याला बघायचं एकच पॉइंट आहे. अपसाइडला बुलिश कॅन्डल मध्ये अपसाइडला किती मोठा वीक आहे तेवढंच बघा, आणि जेवढी मोठी वीक तेवढा जास्त कन्फर्मेशन की प्राइजेस सेल होणार. सिंपल. इथे बघा, हे दोन्ही बुलिश कॅन्डल्सला ते बुलिश कॅन्डल्स आहेत. इथे हा हा वीक बघा, हे बघा इथं वीक बघा, लगभग 80% वीक आहे, 20% बॉडी आहे. हे इंडिकेशन आहे की सेलिंग प्रेशर. सिमिलरली इथे बघा, लगभग हे पण 80% आहे, 90% आणि हे 10% बॉडी आहे. हे दोन्ही इंडिकेशन करतात की सेलिंग प्रेशर खूप जास्त आहे. ते बुलिश कॅन्डल्स मध्ये आपण बघू शकतो. अपोजिटली बघा, एखादी बुलिश कॅन्डल आहे. आता इथे खूप इम्पॉर्टंट अलर्ट राहावा. हे मी वर्कशॉपला सांगत नाही कारण खूप महत्वाचं असतं. आता हे कॅन्डलला बघा, हे कॅन्डल लास्ट, ही मोठी बुलिश कॅन्डल, सिंगल एकच कॅन्डल, ही जी मोठी कॅन्डल आहे ना याला, त्या एकच कॅन्डल ऑब्झर्व करा, हे वाला. आता हे एवढी मोठी बुलिश कॅन्डल बनली, ठीक आहे. एवढं मार्केटमध्ये डिमांड आहे आणि एवढं मार्केटमध्ये प्राइस हाय झालेत. तर गाईज तुम्ही सांगा, नेक्स्ट कॅन्डल बुलिश बनला पाहिजे की बेरिश बनला पाहिजे? हॅलो, बुलिश बनला पाहिजे, राईट नाही? किती लोकांना वाटतं की बुलिश बनला पाहिजे? रिएक्शन्स द्या फटाफट, रिएक्शन्स द्या. फरान, बुलिश, रिएक्शन्स द्या गाईज, तंबेने रिएक्शन्स द्या, ज्या ज्या लोक बुलिश आहेत. मनोज ओके, ओके बुलिश. कैलाश म्हणतात बुलिश, रोहन म्हणतात बुलिश, सुनील बुलिश. ओके. आता एवढी मोठी बुलिश कॅन्डल आहे, तर ऑफकोर्स जर खरंच मार्केटमध्ये डिमांड आहे
तर बुलिश कॅन्डल बनली पाहिजे. बट बनलंय का नेक्स्ट कॅन्डल बुलिश? नाही बनलंय. नेक्स्ट कॅन्डल काय बनलंय? बेरिश कॅन्डल बनले. तर इथे विचार करण्याची गोष्ट आहे. जर ऍक्च्युली बुलिश डिमांड राहिला असता तर नेक्स्ट बुलिश कॅन्डल बनेल, मग बेरिश का बनलाय? बेरिश बनला असेल तर इथं क्वेश्चन मार्क आहे, अलर्ट आहे. काय अलर्ट आहे गाईस? की इथं ऍक्च्युली दाखवलं जातो एक आणि करणाऱ्या एक. पॉईंट क्लिअर होतोय का गाईस? समजत आहे का फास्ट होतोय? चलो, आता नेक्स्ट कॅन्डल बघा. नेक्स्ट कॅन्डल, कॅन्डलला कसं रीड करायचं ते सांगतोय. तुम्हाला कॅन्डलस्टिक माहित असेल पण याची पाठीमागची सायकोलॉजी नाही माहिती. आता ही कॅन्डल आहे बघा, बुलिश कॅन्डल आहे. येस, 50% वीक पण आहे आणि 50% बॉडी पण आहे. ऑफकोर्स राईट. मग हे कॅन्डलला बघून मला काय वाटतं की सेलिंग प्रेशर जास्त आहे. मग हे सेलिंग प्रेशर जास्त आहे तर नेक्स्ट कॅन्डल काय एक्सपेक्ट करू शकतो? प्राइजेस डाऊन आले पाहिजे, राईट का? राईट आहे की रॉंग आहे? येस, राईट आहे. नेक्स्ट कॅन्डल डाऊन आले पाहिजे. आता इथे बघा, कॅन्डल डाऊन आलेला आहे, नेक्स्ट कॅन्डल डाऊन आलाय. जर आता आता बघा, आता लॉजिक समजून घ्या. हे चार्ट खूप महत्वाचं आहे. हे समजलं तर तुम्हाला VSA समजणार. ही कॅन्डल मी बघितलं, ऑब्झर्व केला. बुलिश कॅन्डल आहे, वरती वीक आहे. 50% वीक पण आहे, 50% बॉडी पण आहे. म्हणजे बायर्स पण आहेत, सेलर्स पण आहेत. बट वरती वीक आहे बुलिश कॅन्डल, म्हणजे सेलिंग प्रेशर जास्त असणार. मग नेक्स्ट कॅन्डल सेलिंग बनली पाहिजे. येस, 100% कॅन्डल सेलिंग बनलेली आहे. बट इथे सेलिंग कॅन्डल बघा, जर सेलिंग प्रेशर जर एवढा राहिला असता, जर सेलिंग प्रेशर जर जास्त राहिला असता, नेक्स्ट कॅन्डल अशी बनली पाहिजे की नाही बनली पाहिजे? मोठी सेलिंग कॅन्डल बनली पाहिजे की नाही बनली पाहिजे? हॅलो गाइस, टू वे कन्व्हर्सेशन आहे प्लीज. अच्छा, मी माईक, एक मिनिट, माईकचा ऍक्सेस पुन्हा देतोय. ज्यांच्या पाठीमागं क्राऊड आहे ते प्लीज माईक अनम्यूट नका करू. वाटल्यास दोन तीन लोकांनी माईक अनम्यूट करा, कारण टू वे डिस्कशन. तर नेक्स्ट कॅन्डल काय बनली पाहिजे? ऑफकोर्स चांगलं, जर सेलिंगचं प्रेशर असेल तर असं ऍटलीस्ट एवढं तरी असं मारुबुजू कॅन्डल तरी बनलं पाहिजे. बट मारुबुजू कॅन्डल बनलेलं नाहीये. कुठलं कॅन्डल बनले? हे बघा, खालून वीक आहे. छोटंसं कॅन्डल बुलिश बेरिश कॅन्डल बनलं आणि खालून वीक पण. खाली वीक म्हणजे रिजेक्शन आहे. म्हणजे त्या हे दोन्ही कॅन्डल आता बघितलं, हे दोन्ही कॅन्डलला जर रीड केलं तर इथं सेलिंग प्रेशर जास्त आहे का हो? पहिले कॅन्डल मध्ये जास्त नंतर त्याच्यामध्ये कमी झालं. बुलिंग प्रेशर, बुलिंग बुलिश प्रेशर जास्त आहे की सेलिंग प्रेशर? बुलिश. एक्झॅक्टली, बुलिश. कारण मी पहिल्या कॅन्डलला जेव्हा रीड करतोय तर हे सांगतंय की वरती वीक आहे आणि 50% वीक आहे, तर सेलिंग झाला पाहिजे नेक्स्ट कॅन्डल. नेक्स्ट कॅन्डल झाली सेलिंग कॅन्डल, बट एवढं छोटासा कॅन्डल आणि खाली वीक पण आहे. हे इंडिकेशन काय? की एवढं स्ट्रॉंग सेलिंग नाहीये, बुलिश जाणार. बुलिश जाणार. क्लिअर होतोय पॉइंट? हा. चला, कॉन्टेंट समजतोय का कन्फ्युजन आहे? हो सर, समजतंय. विजय, विनायक, नमस्ते सर. आवाज खूप कमी येतोय तुमचा. Yes. ठीक आहे, एवढेच. चला पुढे जाऊया. तिसरं कॅन्डल. आता मी या बुलिश कॅन्डल मध्ये खाली वीक जास्त आहे, तर मी एकटा तुम्हाला सांगून कन्फ्युज नाही करणार आहे. मी याला ओल्ड ठेवतो. जेव्हा बुलिश कॅन्डल मध्ये खाली वीक येत आहे आणि आयडिया देऊन ठेवतो, बुलिश कॅन्डल मारुबुजू बनली. हे बघा, ही लगभग मारुबुजू कॅन्डल आणि खाली वीक जास्त आहे. अपसाइड पेक्षा डाऊन साइड वीक जास्त आहे आणि जेवढी खाली वीक आहे जेवढी खाली वीक आहे ते दोन म्हणजे एक पटीपेक्षा. आता एक लॉजिक सांगतो मी. आता हे खाली वीक आहे, कलर पडतो बुलिश. हे बघा, हे खाली वीक आहे. येस, मी वीक ड्रॉ केला आणि आता हा वीक आहे आणि जेवढं वीक आहे तेवढी बॉडी असेल तर नॉर्मल कॅन्डल आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, नॉर्मल कॅन्डल. बट
याची बॉडी त्याच्यापेक्षा 1.5 पटीने मोठा आहे, वीक पेक्षा 1.5 पटीने मोठा आहे. तर हे काय सांगताय गाईस, यार एवढं बाईंग बाईंग प्रेशर जास्त आहे. इथे बघा, लगभग याला एवढं छोटस वीक आहे, बट याचं व्हॉल्यूम बघा याच्यापेक्षा लगभग 3 पटीने बॉडी मोठी आहे. हे क्लिअर इंडिकेशन आहे की स्ट्रॉंग बाईंग मोमेंटम येणार आहे. चार्ट कॅन्डलस्टिकला कसं रीड करायचं समजतंय का? आयडिया येतोय? हो सर. एक कॅन्डलस्टिक का रीड करायचं, याचं महत्व काय, मी तुम्हाला या क्लासच्या एंड ऑफ द सेशन सांगेल. आता बघा, नेक्स्ट पुढे येऊया. जेव्हा बुलिश ट्रेंड असतो ना, तेव्हा बुलिश ट्रेंड मध्ये ना बुलिश कॅन्डल्स मोठे मोठे बनतात. ऑलवेज लक्षात ठेवा. आता बघा, इथे बुलिश कॅन्डल्स बनलेत. आता या बुलिश कॅन्डल्स मध्ये जर मी ड्रॉ करायला जर बघितलं मी, 1 सेकंड फ्रेंड्स. हा, तर हा हे सांगत होतं. हा, आता हे बघा, जे हे बुलिश कॅन्डल मी एक हॉरिझॉन्टल लाईन करेल आणि जिथे रिट्रेसमेंट आलं इथपर्यंत एक लाईन करेल. हे बघा, म्हणजे मी ऍक्च्युली काय केलं, याला मार्क केलं या पॉईंट टू या पॉईंटला. आता 2 बुलिश कॅन्डल्स आहेत, बट एवढंच प्राइस खाली येण्यासाठी 3 बेरिश कॅन्डल्स बनलेत. ताकद कमी बेरिशची. आणि त्यांच्यानंतर बघा, बुलिश ट्रेंड म्हणजे 1 2 3 कॅन्डल एवढे स्ट्रॉंग मोमेंटम बनवलेत, म्हणजे जे बुलिश ट्रेंडला एक आयडेंटिफाय करण्याचं एक लॉजिक आहे. आता हे बघा, हे बुलिश कॅन्डल मी मार्क करतोय अशा पद्धतीने. आता मला याच्यामध्ये सांगा, जर सेलिंग प्रेशर राहिले असते, मार्केटमध्ये सेलिंग राहिलं असता, हे बेरिश कॅन्डल्स याचा लो ब्रेक केला असते, केले पाहिजे की नाही केलं पाहिजे? हो सर, केलं पाहिजे. बट केले नाहीत. प्राइस काय करतोय, एवढ्या याच्यामध्येच रेंज करतोय, खेळतोय. रेंज मध्ये लोक कन्फ्युज होतात. त्याच्यामध्ये आयडिया आली पाहिजे की यार हे एक बुलिश कॅन्डलचं सुद्धा हाय ब्रेक करू, सॉरी लो ब्रेक करू शकत नाहीये, तर काय हे सेलिंग प्रेशर आहे? काय सेलिंग वेलिंग प्रेशर नाहीये, हे बुलिश प्रेशर आहे, म्हणजे प्राइस वर जाणार. हे अशा पद्धतीने पण आपण कॅल्क्युलेशन लावू शकतो. आता येऊया पुढे. ऍज अपोजिट, आता हे बेरिश कॅन्डल्स आहेत. सिमिलरली जे बुलिश कॅन्डल आपण बघितलंय, बेरिश कॅन्डलला पण तेच बघायचंय. जेवढा खाली मोठा वीक आहे, तेवढी स्ट्रॉंग बाईंग प्रेशर येणार. सिंपल कॅल्क्युलेशन्स. जेवढं खाली वीक आहे तेवढं स्ट्रॉंग बाईंग प्रेशर येणार. सिंपल फंडामेंटल. बेरिश कॅन्डल्स मध्ये खाली वीक आहे तर बाईंग प्रेशर येणार. बुलिश कॅन्डल मध्ये वरती वीक आहे तर सेलिंग येणार. ठीक आहे, पुढे जाऊया. आता इथे बघा, इथे या याच्यामध्ये इथे मी याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक आहे. ठीक आहे, ही कॅन्डल बघा. आता ह्या कॅन्डल मध्ये जर मी बघितलं, हे फक्त बेरिश कॅन्डल बघा, एवढी मोठी बेरिश कॅन्डल आहे. येस, एवढं मोठा स्ट्रॉंग सेलिंग आलेला आहे. येस, एवढी मोठी स्ट्रॉंग सेलिंग कॅन्डल आहे, तर सेलिंग प्रेशर आहे. तर नेक्स्ट कॅन्डल सेलिंगची बनलं पाहिजे, म्हणजे बेरिश कॅन्डल बनलं पाहिजे की बुलिश? बेरिश. एक्झॅक्टली. मग जर त्याच्यानंतर जर सेलिंग बाईंग कॅन्डल बनत असेल, तर जे सेलिंग झालंय हे ड्रामा आहे का रिअल आहे? ड्रामा. एक्झॅक्टली. इथं आपण अलर्ट झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे? यस. झाला पाहिजे. पॉईंट. याच्यानंतर जर बुलिश कॅन्डल बनत असेल तर बिग प्लेयर्सला बेरिश मध्ये इंटरेस्ट नाहीये, बुलिश मध्ये इंटरेस्ट आहे. दाखवतात एक, करतात एक. जसे आपले पॉलिटिशियन्स. जो करतोय चलो टीव्हीत यायचं पुढं. हॅलो, यस सर. शांत झालेत? डाऊट्स आहेत का?
नाही. क्लिअर, जायचं पुढं? येस. काय म्हणजे समजते सगळी गोष्टी? हो हो. हो सर समजले. तर पुढे येतो, मी स्लोली शिकवतो गाईज, कारण समजलं पाहिजे म्हणून. आणि हा क्लासेस आपले असंच राहणार. तर आता हे बघा, हे एक्झाम्पल बघा. आता इथे बघा, खूप लक्ष देऊन बघा. हे एक चार्ट आहे. इथे बघा, छोटे छोटे बेरिश कॅन्डल्स आहेत का हे दोन्ही? सडनली मोठा बेरिश कॅन्डल बनलाय. येस नो, काहीतरी बोला. येस सर. सडनली मोठी बेरिश कॅन्डल बनली. काय एकदम छोटे छोटे कॅन्डल्स इथे होते, सडनली मोठी बेरिश कॅन्डल बनली. हे कॅन्डलला बघून आपल्याला आयडिया येतं इथे सेलिंग झालेलं आहे, इथे सेलिंग प्रेशर आहे. मग परत सेलिंग प्रेशर राहिला असता, नेक्स्ट कॅन्डल चांगलं सेलिंग कॅन्डल बनला पाहिजे की नाही बनला पाहिजे? हो, बनला पाहिजे. बट बनलाय का? हे बघा, डोजी कॅन्डल बनलाय. त्याच्यानंतर परत डोजी कॅन्डल बनलाय. म्हणजे बेरिश कॅन्डल मध्ये खाली वीक आहेत. हे बेरिश कॅन्डल आहे, खाली वीक आहे. खाली वीक म्हणजे इथं बाईंग होतोय, हे सेलिंग प्रेशर खोटं दाखवलंय, इथून प्राइस बघा बुलिश गेलाय. इथे एक्झाम्पल बघा आहे, हे बघा काय मार्क केलंय मी, आणि याचा low mark केला. आता याच्यामध्येच प्राइस काय करतो, रेंज करतोय. हे काय इंडिकेशन आहे? सेलिंग प्रेशरचं इंडिकेशन आहे की बाईंग प्रेशरचं इंडिकेशन आहे? बाईंगचे इंडिकेशन. बाईंगचं इंडिकेशन बघा, प्राइस बाईंगला गेले. त्याच्यानंतर हे पण बघा, इथे एक कॅन्डल, तीन कॅन्डल्स खाली येत आहेत. त्याचा लो ब्रेकआउट नाही करू शकत आहे. हे क्लिअर इंडिकेशन आहे की प्राइस बुलिश जाणार आहे. हे बघा, प्राइस गेला बुलिश. आता बघा, इथे इथे मजा बघा, एवढी मोठी बुलिश कॅन्डल, यस. त्याच्यावरती वीक आहे, यस. आता एवढं मोठं बुलिश मोमेंटम आहे, तर नेक्स्ट कॅन्डल बुलिश बनला पाहिजे की बेरिश? बुलिश. बनलं पाहिजे. येस, तर ठीक आहे, बुलिश बनले का नेक्स्ट कॅन्डल बुलिश? येस. बट मग हे बुलिश कॅन्डल बघून वाटते खरेच बुलिश प्रेशर आहे नाही वाटत आहे. का? नाही. नाही. का का नाही वाटत? वीक मोठा ना वरती. वीक मोठा आहे बॉडीपेक्षा. कोण सांगितलं की मोठा आहे? विनय, तुम्ही सांगितलं मी रोहन. का? तर राईट आहे. जर हे स्ट्रॉंग बाईंग मोमेंटम राहिला असता, हे बुलिश कॅन्डल मोठ असं ऍटलीस्ट याची हाय तरी ब्रेकआउट केली असती. हा. साइन ऑफ विकनेस, इथं सेलिंग येणार आहे. मग त्याच्यानंतर तुम्हीच बघू शकता प्राइजेस सेल आलेत. कॉन्टेंट आवडतोय? हो. तुम्हाला मी वर्कशॉपला पण सांगतो आणि याच्या अगोदर पण सांगितले, हे बिग प्लेयर्स ऑलवेज साइन ऑफ स्ट्रेंथ, जेव्हाही मार्केटमध्ये साइन ऑफ स्ट्रेंथ येतो ते डाऊन बार्स मध्ये येतात, म्हणजे बेरिश कॅन्डल्स मध्ये येतात. आणि जेव्हाही मार्केटमध्ये साइन ऑफ विकनेस येतो, विकनेस म्हणजे सेलिंग प्रेशर, हे कुठं बघितले पाहिजे? हे कुठे येतात? अप बार्स मध्ये, म्हणजे बुलिश कॅन्डल्स मध्ये येतात. हे तुम्हाला सांगतच आहे, नोट डाऊन, नोट करून ठेवा. पुढे जाऊया. आता हे काही एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही आता या एक्झाम्पल्सला बघा. सगळ्यात अगोदर हा जीबीपी यूएसडीचा डेली टाइम फ्रेम आहे. हा एक लेवल ऑफ रेजिस्टन्स आहे, मी मार्क केलाय. ठीक आहे. प्राइस लेवल ऑफ रेजिस्टन्स आल्यानंतर ही जी बुलिश कॅन्डल बनवली, त्या बुलिश कॅन्डलला बघून, हे बघा लास्ट बुलिश कॅन्डलला बघून, आता तुम्ही सांगा बाइंग प्रेशर आहे का सेलिंग प्रेशर आहे? सेलिंग. सेलिंग प्रेशर आहे. आणि ह्या बुलिश कॅन्डल मध्ये जर आपल्याला एवढा मोठा अल्ट्रा हाय व्हॉल्यूम येत असेल, तर आपली अॅक्युरेन्सी किती येईल? आपल्याला कन्फर्मेशन किती वाढेल? जर एवढी मोठी व्हॉल्यूम आलंय आणि जर खरंच बुलिश मोमेंटम राहिला असता, एवढी मोठी बुलिश कॅन्डल बनली पाहिजे. हे एवढं छोटंसं पिद्दूसा वरती वीक असं का बनलंय? कारण इथं स्मार्ट मनीनी बाईंग केलं असेल की सेलिंग? सांगा.
सेलिंग केलं असं. सर सेलिंग झाला तोच रिझल्ट. हम्म. आता मी कन्सेप्ट सांगतोय, याच्यामध्ये कसं एंट्री घ्यायचंय हे सगळं इन डिटेल मध्ये सांगणार, नो प्रॉब्लेम. आता पूर्ण आपण वन बाय वन बघायचं. पहिला बेस मी तुम्हाला परफेक्ट करतो की VSA काय आहे. ठीक आहे. आता हे बघा, हे बेरिश कॅन्डल बघा, बेरिश कॅन्डल आहे. येस, मोठी मोठी कॅन्डल बनली, बेरिश कॅन्डल सडनली मोठी बनली. आता बघा इथे या कॅन्डल्स पेक्षा ही अचानक एवढी मोठी कॅन्डल बनली, तर बनली ठीक आहे. त्याच्यानंतरची कॅन्डल बघा, एवढं सेलिंग प्रेशर राहिला असता तर त्याची कॅन्डल जी आहे ते मागच्या बेरिश कॅन्डलची लो तरी ब्रेकआउट केली असती. केलंय का असं? हे बघा, लो ब्रेकआउट केलंय? नाही. नाही केलंय. लो पण ब्रेकआउट नाही केलंय, म्हणजे सेलिंग प्रेशर आहे की बाईंग प्रेशर आहे? बाय. आणि याचा व्हॉल्यूम सुद्धा मोठा आलाय. हे बघा, व्हॉल्यूम बघा, अजून कन्फर्मेशन वाढला. डबल कन्फर्मेशन. येस, आला रिझल्ट. हम्म. हे एक्झाम्पल बघा, हे मी दाखवतोच वेबिनारला, बट तिथे एवढं एक्सप्लेन नाही करत इन डिटेल मध्ये. हा युरो युएसडीचा 1 आवरचा टाइम फ्रेम आहे. बुलिश कॅन्डल आहे. येस. वरती वीक आहे. येस. आणि ह्या बुलिश कॅन्डल मध्ये बघा, अल्ट्रा हाय व्हॉल्यूम आहे का? हो हो. इथे काय आपण सेलिंग बघितलं पाहिजे की बाईंग बघितलं पाहिजे? हॅलो, सेलिंग पाहिलं असतं त्याचं नेक्स्ट कॅन्डल बघा, त्याच्या डोजी कॅन्डल नाही बनले असते. मोठे मोठे कॅन्डल बनत गेले पाहिजे ना. हो समजतंय आता कॅन्डल स्टिकला कसं रीड करायचं? हो चलो. हे काही एक्झाम्पल्स आहेत, मी त्याच्याकडे नाही येणार, आता येऊया पुढच्या कंटेंटमध्ये. इथेपर्यंत क्लिअर झालंय, तर याचं प्रॅक्टिस पण करा. आता पुढचा टॉपिक वायकॉफ लॉजिक काय हे मी तुम्हाला गाईड करेन, की चार्टला कसं रीड केलं पाहिजे. आता चार्टला कसं रीड करणार? वायकॉफ लॉजिक यूज करायचं कधी चार्टला रीड करायचं म्हणलं तर. याच्याने आपलं 50% चार्टला आपण इझिली रीड करू शकतो. ते कसं बघा, वायकॉफ लॉजिक टोटल फोर फेजेस मध्ये डिझाईन केलेले आहे. फर्स्ट फेज काय? मार्कडाऊन. सेकंड फेज अक्युमुलेशन किंवा रिअक्युमुलेशन. थर्ड फेज मार्कअप. फोर्थ फेज डिस्ट्रीब्युशन अँड रिडिस्ट्रीब्युशन. मग हे काय मार्कअप म्हणजे काय? वन बाय वन बघूया. सिंपल, जेव्हाही चार्टला तर चार्टला रीड करतो आपण. का स्टार्टिंगला काय केलंय? व्हॉल्यूम समजून घेतलंय. येस. व्हॉल्यूमचे टाईप समजून घेतलंय. येस. त्याच्यानंतर कॅन्डल्सला कसं रीड करायचं ते समजून घेतलंय. बुलिश कॅन्डलला कसं रीड करायचं ते पण समजून घेतलंय. त्याच्या पाठीमागचं सायकोलॉजी समजून घेतलाय, की कॅन्डल अशी बनली तर नेक्स्ट कॅन्डल का आली पाहिजे होती, असं का नाही आली, हे सायकोलॉजी समजून घेतलंय. त्याच्यानंतर सिमिलरली बेरिश कॅन्डलचं पण काय एक्झाम्पल्स बघितलंय. आता हे झालं सिंगल. आता थोडस नेक्स्ट लेवलला अजून पुढे येऊया. आता चार्टला कसं रीड करायचं आहे? पूर्ण तुमच्या समोर चार्ट आहे. चार्ट मध्ये ऑलवेज एक पॉइंट आपल्याला बघायचं असतं, मी आता कुठे ट्रेड करत आहे. मी आता कुठे ट्रेड करत आहे. मी कुठे ट्रेड करत आहे म्हणजे जे करंट प्राइस चालू आहे ना, करंट जे प्राइस ट्रेड करत आहे, तो प्राइस कुठे ट्रेड करतोय? सपोर्टला करतोय का रेजिस्टन्सला करतोय का मिडलला आहे? हे आयडेंटिफाय करणं खूप महत्वाचं आहे. तिथून आपल्याला आपले डायरेक्शन समजतो. पॉइंट समजला का मी आता ओरली जे सांगितले? हा. आता हे वायकॉफ लॉजिक काय समजून घ्या. ते मी आता ओरली सांगितलं, याला 4 स्टार करा. 4, 5, 10, 20 जेवढं पॉसिबल आहे तेवढं स्टार करा. चार्ट मध्ये ऑलवेज फर्स्ट हे बघायचं, मी कुठे ट्रेड करत आहे. हे खूप महत्वाचं आहे. तर पुढे येऊया. आता बघा हे काय, मार्क डाऊन म्हणजे काय? डाऊन ट्रेंड असतं, प्राइस डाऊन मध्ये येत असते, हे झालं मार्क डाऊन. मग जेव्हाही डाऊन ट्रेंड संपतो, अप ट्रेंड स्टार्ट होतो, तेव्हा आपल्याला काय एव्हिडन्स मिळतात? काय एव्हिडन्स मिळतात? सेलिंग क्लायमॅक्सचा एव्हिडन्स मिळतो. काय? सेलिंग क्लायमॅक्स. सेलिंग क्लायमॅक्स काय? सेलिंग क्लायमॅक्स म्हणजे काय असतंय? मोठा एकदम बेरिश कॅन्डल फॉर्म होतो सडनली, अचानक मोठासा बेरिश कॅन्डल.
त्याच्या खाली वीक वीक असते, ठीक आहे, आणि त्याचे व्हॉल्यूम जे असते ते अल्ट्रा हाय व्हॉल्यूम असतं. त्याचे व्हॉल्यूम काय असते गाईस? अल्ट्रा हाय व्हॉल्यूम. याला म्हणतो आपण सेलिंग क्लायमॅक्स. सेलिंग क्लायमॅक्स म्हणजे काय? एखादा पिक्चर संपतोय, जेव्हा संपायला आला तेव्हा आपण काय म्हणतो? क्लायमॅक्स म्हणतो. सिमिलरली जेव्हा सेलिंग क्लायमॅक्स म्हणजे डाऊन ट्रेंड जेव्हा संपायला आला, आता बुलिश ट्रेंड स्टार्ट होणार आहे, तर या सेलिंग क्लायमॅक्सला आपण म्हणजे बाईंग ट्रेंड स्टार्ट होईल त्याला आपण सेलिंग क्लायमॅक्स म्हणतो. मतलब डाऊन ट्रेंड संपणार, आता बुलिश ट्रेंड स्टार्ट होणार. मग ते स्टार्ट होण्याच्या अगोदर काय नाटक करते चार्ट ते आपण बघतो. मग सिंपल मोठीशी बेरिश कॅन्डल बनेल, त्याचा अल्ट्रा व्हॉल्यूम असणार, आणि त्याच्यानंतर हे झालं मार्कडाऊन मध्ये. त्याच्यानंतर काय होणार? अक्युमुलेशन होणार. अक्युमुलेशन म्हणजे काय? प्राइस रेंज करायला स्टार्ट करेल. प्राइस काय करायला स्टार्ट करेल? रेंज करायला. सिंपल प्राइस रेंज करत आहे. या रेंजला काय बोलतो आपण? अक्युमुलेशन. जसं अक्युमुलेशन संपतोय तर नो सप्लायचा टेस्ट, नो सप्लाय येतं, नो सप्लायचा हाय ब्रेकआउट होतो, मग आपण एंट्री करू शकतो. मग ते कसं काय एव्हिडन्स ते बघतो, मी दाखवतो तुम्हाला. त्याच्यानंतर अग्रेसिव्हली प्राइस काय होणार? मार्कअप होणार. मार्कअप म्हणजे बुलिश ट्रेंड कंटिन्यू करेल अशा पद्धतीने. हम्म. कंटिन्यू केला, आणि जेव्हा चार्ट व्हायचं असतंय त्याला आपण बाईंग क्लायमॅक्स बोलतो. आणि जेव्हाही बाईंग क्लायमॅक्स येतं तेव्हा काय होतं गाईस? एक मोठीशी बुलिश कॅन्डल बनते अशा पद्धतीने. त्याच्यावरती वीक असते आणि त्याचे व्हॉल्यूम हाय व्हॉल्यूम असते, ठीक आहे. असं एव्हिडन्स आल्यानंतर प्राइस काय होतो, आणि याच्यानंतर नेक्स्ट कॅन्डल जर डाऊन आली म्हणजे बेरिश कॅन्डल बनली, ते म्हणतात ना सोने पे सुहागा, मग तो अजून कन्फर्मेशन वाढेल. याच्यानंतर जर डाऊन कॅन्डल येत असेल आणि इथं याच्यानंतर अप कॅन्डल येत असेल, बुलिश कॅन्डल येत असेल, तर याच्यानंतर काय होणार? प्राइस रेंज करायला स्टार्ट करतात, डिस्ट्रीब्युशन करायला स्टार्ट होणार. इथं अक्रस वगैरे येणार, त्याचा लो ब्रेकआउट झाला आपण ट्रेड करू शकतो डाऊन ट्रेंड मध्ये. समजलं गाईज वायकॉफ लॉजिक काय? हो. क्लिअर? याच्यात काय डाऊट? नाही. अजून एक वेळा सांगा ना सर. अजून एकदा, ठीक आहे. वायकॉफ लॉजिक सिंपल 4 फेजेस मध्ये आहे. 4 फेजेस कुठला? फर्स्ट डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंडला आपण मार्कडाऊन म्हणतो. आणि जेव्हा एक रेंज होत असतो, चार्ट मध्ये एक रेंज होत असतो ना, सिंपलचा रेंज असं, तेव्हा रेंजला बघायचं नाही, रेंजचा बॅकग्राऊंड बघायचा. जर रेंजचा बॅकग्राऊंड जर बुलिश ट्रेंड असेल, ठीक आहे, तर प्राइस काय होणार? डाऊन मध्ये येण्याचे पॉसिबिलिटी आहेत. जर रेंजचा बॅकग्राऊंड डाऊन ट्रेंड आहे तर प्राइस काय होतात? उठ जाणार. समजला? आणि याला येस. बोलतो, या रेंजला अक्युमुलेशन बोलतो. आता हे अक्युमुलेशन काय? अक्युमुलेशन कसं ओळखायचं आहे? डिस्ट्रीब्युशन कसं ओळखायचा? हे समजतंय त्याच्या बॅकग्राऊंडवरनं. बॅकग्राऊंड काय? जेव्हा डिस्ट्रीब्युशन होतो त्याचं बॅकग्राऊंड काय असतंय? बुलिश असतंय. जेव्हा अक्युमुलेशन होतो, हा रेंजला अक्युमुलेशन म्हणतो. मग ह्या रेंजला अक्युमुलेशन होणार, प्राइस बुलिश जाणार. हे कसं समजणार? त्याचं बॅकग्राऊंड काय असलं? डाऊन ट्रेंड असलं पाहिजे. क्लिअर? आता कधी रेंज रेंज होत असेल तर तुम्हाला आयडिया येईल की आता काय केलं पाहिजे. बॅकग्राऊंड बघायचा की बॅकग्राऊंड अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे. सिंपल हेच वायकॉफ लॉजिक आहे जे आपल्याला मदत करतात. क्लिअर झालं? जायचं पुढं? ओके. हो सर. तर हे त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत, मी तुम्हाला इथे शो करतोय. ते बघा, इथं बुलिश कॅन्डल आहे आणि वरती वीक सुद्धा आहे. दिसत नाही, तुम्हाला दिसत नसेल. आणि त्याचं व्हॉल्यूम बघा, अल्ट्रा हाय व्हॉल्यूम आहे. आणि याचं बॅकग्राऊंड काय? बुलिश. म्हणजे काय होणार? आता इथं रेंज केलं तर प्राइजेस डाऊन येतील का अप जातील? डाऊन. येस, झालं ऍज इट इज. चला बघूया पुढे. आता याचं बघा, याचं बॅकग्राऊंड काय? डाऊन ट्रेंड आहे ना, बेरिश कॅन्डल आहे आणि त्याचा हाय व्हॉल्यूम आलाय, बघू शकता तुम्ही, अल्ट्रा व्हॉल्यूम. आता इथं रेंज करतोय प्राइस. मग हे रेंज जो करतोय, मग इथं हा रेंजचा इंडिकेशन काय? प्राइस बुलिश जातील की बेरिश येतील? बुलिश. रिझल्ट ऍज इट इज.
इथेपर्यंत क्लिअर? इथेपर्यंत क्लिअर का गाईस? येस. येस. वेबिनार आणि आजच्या क्लासमध्ये डिफरन्स आहे? हो आहे सर. हॅलो, माईक अनम्यूट करा गाईस. तो 2 मिनिट Yes, sir. डिस्कशन करून मग पुढे कंटिन्यू करूया. येस सर. ते जेपर्यंत आता सांगितलेलं आहे हे आता तुम्हाला चार्ट मध्ये इम्प्लिमेंट करायला आवडेल? हो. काम करू आपण एकदा ट्रेडिंग चार्ट ओपन करतो. चालू. अच्छा, रोल इथंच खेळतोय अजून. याची पॉवर दाखवतो मी तुम्हाला, एक आयडिया देतो. मला तुम्ही कुठली एखादी पेअर सांगा जे तुम्हाला सांगायचं, एखादी कुठलीही पेअर आहे. बिटकॉइन. बिटकॉइन, ठीक आहे. बीटीसी, ठीक आहे. चला बीटीसी यूजीटी. आता मी ह्याला डिलीट करेन सगळं आणि सगळं एका ठिकाणी मी कट करतो याला, ठीक आहे. आता चार्ट तर मला माहित नसते कुठे एक आयडिया. आता मी सगळं, आता मला कॅन्डलस्टिक दिसतात का? आता नाही. नाही दिसत ना. आता सांगा तुम्ही कुठं कट करू? मी कर्सर थांबवतो, तुम्ही सांगा कुठं स्टॉप होणार, तिथं कट करतो. हा करेक्ट. करू? करा. आता मला माहित नाही ते कॅन्डलस्टिक काय बनलेत, माहिती आहे का? नाही. नाही माहिती. ठीक आहे. आता हे कॅन्डलस्टिक आहे, ठीक आहे. आता मला काही देणं घेणं नाहीये, मी आता डेली टाइम फ्रेम वरती आहे. या डेली टाइम फ्रेम वरती मी जेव्हा आहे, मला फक्त आज जो कालचा जो कॅन्डल आहे, हे काय कॅन्डल बनवली. आता हे कॅन्डलला बघितलं तर तुम्हाला काय वाटत आहे, तुम्ही सांगा. सेलिंग प्रेशर. Selling pressure जास्त आहे. सेलिंग प्रेशर जास्त आहे. सेलिंग. जास्त आहे. जास्त आहे, येस, ठीक आहे. बट याच्या खाली छोटासा वीक दिसतोय का? हो. ठीक आहे. हा छोटासा वीक, म्हणजे छोटासा वीक काय सांगताय, थोडासा बाईंग प्रेशर सुद्धा आहे. आहे. जास्त आहे. बट ठीक आहे, इट्स ओके. बट एक अंदाजा ओव्हर येईल, बट फक्त ओव्हर येईल. जर मला उद्या प्राइस कुठं जाणार आहे हे समजला तर ट्रेड करायला सोपं आहे का? हो सर. Yes. हो. यार उद्या मला समजलं की उद्या प्राइस डाऊन जाऊ शकतो, किती लोकांना वाटतं आता ट्रेड करायला मजा येईल? डायरेक्शन क्लिअर असेल तर ट्रेड करायला मजा येईल. ते पण सांगाल, सिस्टमॅटिकली सांगाल, स्टॉप लॉस सोबत सांगाल. बट हे समजला, ट्रेडिंग जर्नी स्मूथ होईल का? हो सर. किती लोकांना वाटतंय? बघा, एक व्यक्ती येस म्हणतोय, कोणी रिएक्शन पण करत नाहीये. Yes, sir. येस होईल ना. येस. आता बघा, आता तुम्हीच सांगते हे कॅन्डल बघून नेक्स्ट कॅन्डल घेऊन आला पाहिजे. तर ठीक आहे, बघूया नेक्स्ट कॅन्डल काय होतंय. काय झालंय? बाय. बुलिश. बुलिश. येस. हे का बुलिश गेलंय? हे कॅन्डल जो आहे ना, कुठली कॅन्डल आहे? हा, बेरिश कॅन्डल आहे का बुलिश कॅन्डल आहे? बेरिश. इन्व्हर्टेड हॅमर तुम्ही बोलतायत, मी आता पूर्ण क्लासमध्ये इन्व्हर्टेड हॅमर हा वर्ड तरी वापरलाय का? नाही. मग आता हे जे कॅन्डल आहे, हे बेरिश कॅन्डल आहे की बुलिश कॅन्डल आहे? बेरिश. बेरिश कॅन्डल मध्ये स्मार्ट मनी बाइंग करते की सेलिंग करते? बाईंग. मग तुम्ही कसं काय आयडिया की तुम्हाला सेलिंग आहे? सेल पॉइंट क्लिअर होतोय का? ठीक आहे, चलो. आता नेक्स्ट कॅन्डल ते बुलिश आहे, वरती वीक पण आहे, ठीक आहे. अंदाजे एक कॅन्डलला बघितलं तर मला काय वाटतं की प्राइस बेरिश कॅन्डल बनली पाहिजे. बट यासाठी मी थोडासा ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला शिकवणार, छोट्या टाइम फ्रेम वरती. आता मी छोट्या टाइम फ्रेम वरती आलोय. आता वरचा टाइम फ्रेम बघितला डेलीचा,
हे डेलीचं आहे हा डेली अच्छा बुलिश कॅन्डल आहे ओके मी 4 तासामध्ये येईल 4 तासामध्ये मला काय दिसतंय एकदम मोठी बुलिश कॅन्डल बनली आणि ते नेक्स्ट कॅन्डल डाऊन कॅन्डल बनलंय का हो सर. ठीक आहे जर नेक्स्ट कॅन्डल डाऊन बनले म्हणजे काय इंडिकेशन आहे सेलिंग प्रेशर. सेलिंग प्रेशर. सेलिंग इंडिकेशन आहे क्वेश्चन मार्क आहे अजून 1 तासाच्या टाइम फ्रेम वरती येईल मी आयडिया येईल आता सांगा 1 तासाच्या टाइम फ्रेम वरती काय सांगते सेलिंग इंडिकेशन आहे का बाईंग इंडिकेशन Selling. सेलिंग सेलिंग बाईंग इंडिकेशन दाखवते कारण की कॅन्डल्सने बार जास्त बनवलेत पीक. हा एक बुलिश कॅन्डल बनला आता त्याला याचा ब्रेकआउट नाही दिला. कॅन्डल ब्रेक का खेळतात आहे याचा इंडिकेशन काय मार्केट तिथंच हे करणार फर्स्ट. क्लासमध्ये नाही समजलं का आता मी टॉपिक शिकवलं होतं जेव्हा बुलिश ट्रेंड असते जर एखाद्या कॅन्डलचं हाय आणि लो असं रेंज करत आहे डिस्ट्रीब्युशन होते काय आहे? डिस्ट्रीब्युशन होते बेरीज जाणार की बेरीज जाणार डिस्ट्रीब्युशन होते सर नाही डिस्ट्रीब्युशन मी डिस्ट्रीब्युशन खाली 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 जाणं बेरीज होईल नाही मी तुम्हाला स्टार्टिंगला एक छान दाखवला होता हा सगळं आठवलं. बुलिश जाणार इथून. हा मागे सांगितलं तुम्ही मागाशी आत्ता तिथं वायकॉप मध्ये. सेलिंग कॅन्डल जर सेलिंग प्रेशर राहिला असतं तर असं डाऊन बनला असतं ना हा. आला आता लक्षात Yes, sir. हम्म. आता मी फक्त ब्रीफिंग देतोय याच्यामध्ये एक्झॅक्टली कसं ट्रेड करायचं तो उद्या आपण बघूया ते फक्त तुम्हाला ताकद दाखवते की या स्ट्रॅटजीची ताकद किती आहे पहिले डेली बघितला 4 आवर बघितला डेली वरती वीक आहे ओके मला ऍक्च्युली डेलीचं कॅन्डल बघून मला क्लॅरिटी नाही आली तर प्राइस नेक्स्ट बुलिश बनेल की बेरिश बनेल बट मी जेव्हा 4 तासामध्ये आलोय 4 तासामध्ये तर मला एक आयडिया आला अच्छा हे 4 तासाचं एवढा मोठा बुलिश कॅन्डल आहे त्याचं नेक्स्ट कॅन्डल डाऊन आलाय चलो एक इंडिकेशन आलं की सेलिंग होऊ शकतो 1 आवर मध्ये आलो पिक्चर क्लॅरिटी आली काय सेलिंग प्रेशर एवढं स्ट्रॉंग नाहीये तर कन्फर्मेशनचं वेट बघायचं आता 1 आवर मध्ये आलोय कन्फर्मेशनचं वेट करू अच्छा प्राइस डाऊन आलाय परत वर गेलाय अजून कन्फर्मेशन नाही कन्फर्मेशन आलंय हे बाबा हे आता एव्हिडन्स अप्तरस्त आलंय नो एव्हिडन्स कॅन्डल डे संपलाय का डे संपला हो. ठीक आहे anyway. आता हे कॅन्डल बघितलं काय वाटतंय ते सांगा ते कॅन्डलचं कन्फ्युजन आता या कॅन्डलला क्लॅरिटी आली हे कॅन्डल काय सांगण्याचा प्रयत्न करतोय बेरिश कॅन्डल खाली वीक आहे हो. आता बेरिश कॅन्डल खाली वीक आहे काय एक्सपेक्टेड आहे नेक्स्ट कॅन्डल बुलिश बनेल की बेरिश बुलिश. बुलिश बनला आयडिया आली का तुम्हाला हो. तरी बुलिश कॅन्डल माहिती नाही आता बघा हे बुलिश कॅन्डल बनली वरती वीक आहे बेरिश इथे फटके वाजतात काय एकच ठीक आहे आता ही बुलिश कॅन्डल बघितली काय अंदाज लावू शकतो आपण इथे सेलिंग प्रेशर आहे बट क्लॅरिटी नाही इथे क्लॅरिटी होती म्हणून आपण बुलिश एक्सपेक्ट केला आता बघू नेक्स्ट कॅन्डल नो क्लॅरिटी तर मला पण क्लॅरिटी नाहीये टू बी ऑनेस्ट बघू नेक्स्ट कॅन्डल स्प्लिट करते ओ हो नेक्स्ट डेली टाइम ठेवलं सॉरी. इथं आता हे कॅन्डल बघून काय आयडिया येतोय नेक्स्ट कॅन्डल सेलिंग बनाल की बेरिश सेलिंगच आता बनणार. हा? सेलिंगच बनेल आता. पण आयडिया नाहीये काय रिझल्ट येत आहे कुठली कॅन्डल बनली आता Bearish. बाईंग प्रेशर वाटतंय. हे कॅन्डल कुठली बनत आहे हे शिका ते कसं ट्रेड करायचं दोझी कॅन्डल. यार बेरिश कॅन्डल बनली आहे मी त्यासाठी झूम केलंय कॅन्डल कुठली बनली
बेरिश. bearish, मिलिंद सर, मी इनडिसिजन सांगितलेलं नाहीये. मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय हे बघा. मी काही त्या आयडियाज काय सांगण्याचा प्रयत्न केला. फक्त कॅन्डल कुठली बनतीये ते डोजी हे मी नाव वर्ड्स वापरले नाही. आता हे दोन्ही कॅन्डलला बघून कुठली कॅन्डल बनली पाहिजे? हॅलो, बेरिश तर बनली पाहिजे. बेरिश. बस. नेक्स्ट कॅन्डल बनली का बेरिश? हे बघा, दिसतंय? नाही होय. कोण आहे? bearish बनले. सॉरी यार, दिसतंय का? बेरिश हो आहे. हो. ही बेरिश कॅन्डल किती मोठा बनव हे पहिलं एक स्टेप क्रॉस करा. एक स्टेप जर आपल्याला एक आयडिया आला, आठवड्याचे 5 दिवस असतात. 5च्या दिवशी आपल्याला दिसतं की हे काय बनेल. बट 5 दिवसामध्ये 3 दिवस जर आपल्याला समजत असेल की उद्या कॅन्डल काय बनेल, तर ट्रेड करायला सोपं जाईल. येस. आवडेल? Yes, आता हे उद्या शिकवणार आहे मी काय करायचं, कसं करायचं. नेक्स्ट कॅन्डलला आता बघू. आता हे डोजी कॅन्डल बेरिश कॅन्डल आहे. डोजी नाही बघायचा कधी, ऑलवेज कॅन्डल बुलिश आहे का बेरिश आहे हे बघायचा. आता ही बेरिश कॅन्डल आहे, खाली वीक आहे. बेरिश कॅन्डलला कालचा वीक काउंट करणार. खाली वीक आहे म्हटलं तर नेक्स्ट कॅन्डल एक्सपेक्टेड पाहिजे. आता काय बनलंय? बेरिश. bearish, कॅल्क्युलेशन. बट आता हा बेरिश कॅन्डलचा हे बघा, मारुबुजू टाईप कॅन्डल बघितला मी. एक आयडिया अंदाज लावू शकतो की नेक्स्ट कॅन्डल बेरिश बनेल. येते एक अंदाजा लावू शकतो. हो. yes, येस. म्हणजे बघू काय होत आहे. आलं लक्षात? हम्म. हॅलो, हो. yes, हो सर आलं. का? हॅलो, एन्जॉय म्हणजे मजा येत नाही का? कॉन्टेंट बोर होतोय का? नाही नाही. सर नाही बरोबर. हा? म्हणजे हॅलो, नाही तर बोर नाही होते बोर. पक्का? काय कोणाचे काय नाही, कोण सांगत नाही? yes sir, yes sir, बोर नाही होत. पक्का? तर ते काहीतरी नवीन वाटतं ते विचार करणारच चाललं जातं आमचं दोघं. नवीन बघतोय ना मी काहीतरी. काय का? म्हणजे आता तुम्ही जे शिकवताय थोडं नवीन वाटतं ना, ते विचार करूनच थोडं डोकं तिकडे चाललंय. आणि आपल्याला होतं ना. बट काही कामाचं आहे का आपलं कॉन्टेंट? हो हो, खूप कामाचं आहे. पक्का? yes, हो सर, पक्का yes, पक्का. विचार करा, येस सर. पुढच्या 1 तासात काय होतंय हे समजलं, काय होणार आहे. पुढच्या 4 तासाचा कॅन्डल काय होऊ शकतो हे आयडिया आली, किंवा 1 दिवसाचा कॅन्डल काय होऊ शकतो हे आयडिया आली, किंवा 1 वीकचा कॅन्डल काय होऊ शकतो हे आयडिया आली. पैसे चापू शकतो की नाही चापू शकत? छापू शकतो. हो सर yes, छापू शकतो. छापू शकतो. आता मला एक ऑनेस्टली आन्सर द्या. आता तुम्ही सगळे अमाऊंट पे केलेले आहेत, एक डिसिजन घेतलं, हो. आपण अमाऊंट पे केली, ते आता शिकण्यासाठी तर एकत्र आलोय. हम्म. तुमचं डिसिजन राईट आहे का रॉंग आहे? राईट आहे सर, अगदी 100% राईट आहे. right आहे sir, हो. yes, yes, क्लास मी कसं, मी वर्कशॉपला काय इथे प्रत्येक व्यक्ती जॉईन झाला असेल, मी म्हणलंय 2 क्लास माझे अटेंड करा. कॉन्टेंट वर्थलेस वाटला इमिडिएटली पैसे रिफंड. हे बोलले मी वर्ग. हो, हो सर. कॉन्टेंट आहे वर्थलेस का काय कामाचं आहे? कामाचं आहे सर, कामाचं. कामाबद्दल. आता फक्त ब्रीफिंग दिली मी. नेक्स्ट कॅन्डल जर मला आयडिया यार नेक्स्ट कॅन्डल जर बुलिश बेरिश बनू शकतो, मी सपोज 3 पेअर काढलाय. एक गोल्ड घेतला, एक बीटीसी घेतला, एक युरोएसडी घेतला किंवा जीबीपीएसडी घेतला. सकाळी 4:30 वाजता उठला आणि बघतोय, अच्छा आज कॅन्डलचं डायरेक्शन हे असू शकतं. आणि त्याच्यानंतर मला 4 पेअर्स पैकी एक पेअर सापडला कुठल्या याच्यामध्ये की या आज मला क्लॅरिटी आहे की या डायरेक्शन मध्ये मला ट्रेड करायचंय, तर मला सांगा मजा येणार की नाही येणार? हो सर. हो सर. हो हो. yes sir, मिलिंद सरांचे डिफरंट पर्स्पेक्टिव्ह कॅन्डल्स. एक्झॅक्टली. हो. कॅन्डलस्टिक तुम्हाला सांगतोय, आपल्याला हिस्ट्रीमध्ये काय केलं आपल्याला काही देणं घेणं नाहीये. आपल्याला देणं घेणं आहे काल काय केलं, प्राइस नाही. पॉइंट आला का लक्षात? हो सर.
आपण खूप व्हिडिओज बघतो, 1 तासाचा टाइम फ्रेम, 15 मिनिटाचा टाइम फ्रेम. प्लीज रिक्वेस्ट करतोय, आज तुम्ही मला अजून जज केला असेल, आयडिया आला असेल माझ्या नॉलेजला. 5 दिवस, 7 दिवस, सॉरी 7 दिवस एक्झिस्टिंग सगळं फक्त ठेवा, हे आम्हाला माहित आहे. आता हे जे काही सांगतो ग्रास्पिंग करण्याचा प्रयत्न करा, आज प्रॅक्टिस करा, आज असं हे करा. तुमच्या अजून एक सजेशन देऊ का गाईस तुम्हाला? हो सर, बिलकुल. Yes. हो त्याच्यामध्ये माझं काही प्रॉफिट नाहीये. तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूचं पॅकेज घ्या, जो असतं ना फीचर्स. मी तर बार रिप्लाय केलाय, दिसलंय का? मागचं कट करू शकतो. ट्रेडिंग व्ह्यूचं सबस्क्रिप्शन घ्या, 1500 रुपयामध्ये येते. सर, फ्री ट्रायल मिळते की 1 महिन्यासाठी? हा? 1 महिन्यासाठी फ्री ट्रायल मिळते की स्टार्टिंगच्या 1 महिन्यासाठी फ्री ट्रायल मिळते सर? नो आयडिया. अच्छा, मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. मला याच्याबद्दल नाही आयडिया. जर तुम्हाला हे सबस्क्रिप्शन स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करा, याच्याने प्रॅक्टिस करू शकता. जे मी सांगितलंय, जे शिकवलंय, आणि याच्यात जर सुधारणा झाल्या, प्रॅक्टिस बनलं, तुम्ही जे पैसे कमवणार, तुम्ही स्ट्रॅटेजीमध्ये जे ट्रेडिंगमध्ये वॉटेवर जे काही करणार, ते जे काही कमवलेलं तुम्ही मला देता का स्वतःच घेत ठेवता? तुम्हाला देणार. त्याच्याकडे set करतात स्वतः सगळं आणि ठेवता. तुम्हाला पण देणार. अरे वा, मला फक्त ट्रेड ऑर्बिटला एक फीडबॅक द्या. मनापासून एवढंच आमच्या ट्रेड ऑर्बिटमध्ये आलोय, काहीतरी आमच्या डोक्यात पडले. एवढंच, बाकी मला काही अपेक्षा नाही तुमच्याकडनं. Bootcampला या. आणि अजून एक रिक्वेस्ट आहे, करू का? येस. येस येस. कॅम्पला या. बुटकॅम्प म्हणजे आहेतच तुम्ही ते क्लास म्हणजे बुटकॅम्प आम्हाला मलाच खर्च करावा लागणार. बुटकॅम्पला या. बुटकॅम्प मध्ये आपण 18 आणि 19 तारीख म्हणजे एक क्लासमध्ये 1 तासात जर मी हे सांगू शकतो, बुटकॅम्प मध्ये आपण सोबत राहणार 48 आवर्स. विचार करा, त्याच्यामध्ये लाईव्ह ट्रेडिंग पण राहील. मजा येणार की नाही येणार, तुम्ही डिसिजन घ्या. आयुष्यातला सगळ्यात युनिक एक्सपिरियन्स राहील बुटकॅम्पचा. आणि तिथं जे सांगण्यासाठी जो कॉन्टेंट आहे ना, बाबा जातो सर मध्ये. मध्ये ठेवलंय रिझर्व्ह मध्ये. हे स्टार्टिंग आहे, आज जे सांगितलंय. ठीक आहे गाईस. तर अजून एक फायनल एक रिक्वेस्ट आहे, म्हणजे कोणी याच्यातले 2-3 लोक प्लीज सांगू शकता की याच्या अगोदर काही सर आम्ही क्लासेस केले, असं ओरली सांगा की कॉन्टेंट मध्ये काय आवडलंय. शुभम पीसी चालू होता. काय म्हणले शुभम? हा सर, म्हणजे 3 ते 4 मी कोर्स केलेत. एसएमसी असं 2-3 केलेत भरपूर असे. पण जे आपलं स्ट्रॅटेजी सगळं होतं ते वेगळंच होतं. जे आजपर्यंत म्हणजे मी बघितलं सुद्धा नाही, असं वेगळं होतं शिकवलं. आवडलं? हा, आवडलं. कारण की वरती आहे जरा असं मला वाटतंय, कारण की ह्यातलं जे व्हॅल्यूम ऑफ स्प्रेड ते बऱ्यापैकी डोक्यात येण्यासारखं आहे. जरा थोडं शिकायला टाइम जाईल, पण आहे. राईट. ट्रेड ऑर्बिट सोबत डिसिजन घेऊन काय रॉंग केलं नाही ना? नाही रॉंग नाही, बरोबर आहे. डिसिजन सगळ्यात बरोबर आहे. सगळ्यात चांगलं तर हे वाटतं की ते कॅन्डलचं नाव लक्षात ठेवायची गरज नाही पडत आहे. मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय माहिती का तुम्हाला? कॉमन सेन्स. मी वर्कशॉपला पण एक वर्ड वापरतो, ज्याची जेवढी कॉमन सेन्स आहे ना, तो तेवढे चांगले पैसे कमवू शकतो या मार्केटमध्ये. सिम्पल फंडामेंटल आहे. काल काय झालंय बघा, आज काय होऊ शकतो त्याच्यावरती पैसे कमवा. सिम्पल. बाकी काहीही डोकं लावायची गरज नाहीये. ट्रेडिंगला खूप सिम्पल ठेवलं पाहिजे, आणि मी तो खूप खूप सिम्पल भाषेमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. तर एक रिक्वेस्ट होती, या नेक्स्ट 4-5 दिवस मध्ये तुम्ही काय काय शिकवणार, थोडी आयडिया देईल का? नेक्स्ट ट्रेड ऑर्बिट नावाने. सर, हे चुकून झालं, मग मला वाटतं पासवर्ड टाकायचं तर म्हणून मी नाव टाकलं, तर ते ऍक्च्युली काय माझं नाव? नाव अवधूत नाव आहे सर. हा? अवधूत. अवधूत. अच्छा. अवधूत, नेक्स्ट क्लासमध्ये मी एंट्री पॅटर्न सांगेल. आता आयडिया आली, जजमेंट आलंय, मग एंट्री कशी घ्यायची, मग एंट्रीसाठी काय काय एव्हिडन्स असतात. 5 एंट्री पॅटर्न्स आहेत. मग ते 5 एंट्री पॅटर्न्स कुठले आहेत ते सांगेल. व्हॉल्यूम स्प्रेड अनालिसिस वरती. सपोर्ट रेजिस्टन्स कसा मार्क करायचं सांगेल. सपोर्ट रेजिस्टन्स जे मी सांगाल ना, ट्रस्ट मी, ते सगळ्यात युनिक आहे. म्हणजे रिअल सपोर्ट रेजिस्टन्स कसं मार्क करायचं तो सांगतो मी.
जसं आज कॉन्टेंट तुम्हाला काहीतरी 1% तर युनिक वाटला असेल, सिमिलरली तो कम्प्लिटली युनिक टर्म्स आहेत, त्याची चेकलिस्ट वेगळे आहेत, सपोर्ट रेजिस्टन्स कसं मार्क करायचे तो शिकवल, एंट्री पॅटर्न शिकवल, 5 एंट्री टाइप्स ऑफ 5 एंट्री पॅटर्न्स कुठले कुठले ते शिकवल, नो सप्लाय नो डिमांड आफ्टर शिकवल, अजून माझ्या पर्सनल स्ट्रॅटेजी शिकवल. ओके अवधूत क्लिअर? सर एक क्वेश्चन होता अजून एक ऍक्च्युली फॉरेक्स मध्ये जो व्हॉल्यूम दाखवतो तो टिक व्हॉल्यूम असतो, रिअल व्हॉल्यूम नसतो. मग टिक व्हॉल्यूम हा जो ब्रोकर आपला प्रोव्हाइड करतो तो ऍक्च्युअली मध्ये रिअल नसतो आणि त्या प्राइसला किती वेळात ऍक्च्युली मिली सेकंड मध्ये त्या प्राइसला किती वेळा टक्कर झालं तो ऍक्च्युली आपला डेटा दिसतो तिथं. मग त्या व्हॉल्यूम संग आपण जर का ट्रेड करायला गेलो तर किती % चान्सेस आहेत की आपल्या फॉरेक्स मधला व्हॉल्यूम घेऊन आपण म्हणजे सक्सेस मिळवू शकतो असं? अवधूत मला तुमच्या क्वेश्चन अर्धा समजला अर्धा नाही समजला, पण जे समजलं त्याचा आन्सर देतो मी. आपण प्रत्येक येणाऱ्या कॅन्डलच्या व्हॉल्यूम वरती ट्रेड नाही करायचं आहे. म्हणजे काहीतरी असं जसं असतं नाही आपल्या एका वर्षात दिवाळी असते, दसरा असते, गणेश उत्सव फेस्टिवल असते, एक मोठे इव्हेंट्स आहेत आहेत का नाही? हो सर बरोबर आहे. सिमिलरली जेव्हा मार्केटमध्ये असे मोठे व्हॉल्युम्स कधी येतात त्यावेळी आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे. दिवसातनं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती 1-2 वेळा ते व्हॉल्युम्स येतात. डेली टाइम फ्रेमवरती महिन्यातनं एकदा तो व्हॉल्यूम येतो. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती महिन्यातनं 3-4 वेळा ते तेवढे मोठे व्हॉल्युम्स येतात. आलं का लक्षात? बरोबर आहे सर. मग तेव्हा त्या त्या वेळेला आपली स्ट्रॅटेजीला कामाला लावायचं. मग सर यातनं ट्रेड तर आपल्याला खूप कमी भेटतील असं की करायला गेलं तर? डोंट वरी, ट्रेड नाही कमी भेटणार. दररोज किती ट्रेड पाहिजे तुम्हाला? ठीक आहे सर. दररोज किती ट्रेड पाहिजे? एक ट्रेड बास आहे सर आठवड्यातनं. एक-दोन. कोण आहे आठवड्यात नाही कोण आहे? आठवड्यातनं एक ट्रेड बास आहे सर, जर सक्सेसफुल जर का तुमची बेन रेट चांगला असेल तर. अहो तुम्ही बोललेत का हे? हा सर मीच बोललो. यार थँक्यू यार, मला भाऊ भेटले, मी पण तुझ्यासारखंच आहे. म्हणजे आतापर्यंत एवढे वर्कशॉप घेतले, सगळ्यांना दररोज जॉब पाहिजे, दररोज 2, 3, 4, 5 ट्रेड पाहिजे. माझ्या माइंडसेटचा एक व्यक्ती भेटला. माझं पण सिंपल फिलॉसॉफी आहे. मी एक सिंपल काय फिलॉसॉफी आहे की यार दररोज मी एक 1% ट्रेड घेतो, रिस्क घेतो एका ट्रेड एक्झाम्पल, सॉरी एव्हरी डे 1% रिस्क घेतो. तर 5 दिवस मार्केट चालू असतात तर 5% माझा रिस्क झाला. तर मी स्ट्रॅटेजी काय यूज करतो, 5% रिस्क मी एका ट्रेडमध्ये घेतो वीकली, बट त्या एका ट्रेडसाठी पूर्ण वीकली कामाला लावाल. ते मी ऍक्च्युली जे मी माझं बेस कॅपिटल बनवलंय ना, ज्याच्यामध्ये स्टेबिलिटी आली, हे आता लाईव्ह युट्यूब स्ट्रीम चालू केल्यापासून मी थोडस कॅरेक्टर चेंज केलंय. म्हणजे स्विंग वरनं मी स्कॅल्पिंग, इंट्राडे सगळे ऍक्टिव्हिटी ऑलराऊंडर बनलोय. थँक्यू शुभम, सॉरी अवधूत. हा शुभम, तुमचा काही क्वेश्चन आहे का? बाकी कोणाचे काही क्वेश्चन गाईस? आपण सर स्कॅल्पिंग शिकणार आहे का आपण एवढ्या 7 दिवसात? गोष्टी शिकणार, स्कॅल्पिंग शिकणार, इंट्राडे शिकणार आणि स्विंग शिकणार. हे माझं कमिटमेंट आहे. तुमचा लर्निंगचा लास्ट स्टॉप ट्रेड ऑर्बिटच राहील. ह्याच्यानंतर कुठेही शिकायची गरज लागणार नाही. आणि याच 6-7 डेज आणि वर्कशॉप मध्ये, हे माझं कमिटमेंट आहे, शब्द आहे. ठीक आहे शुभम? ओके सर. येस रोहन, ठीक आहे ना? सॅटिस्फाईड आहे ना त्याच्यामध्ये? ओके ना? हो सर. तुमची अपेक्षा असेल तर सांगा काय. नाही अपेक्षा काही नाही. कुठून आहे शुभम तुम्ही? सातारा, सकाळी आपण बोललेलो. राजधानी सातारा. हा. खास पठार. खास. अच्छा, एक मिनिट गाईस, कोणाचे क्वेश्चन्स आहेत? सर क्लास, एक मिनिट. सर सेशन किती वाजता राहणार आहे? सेशन सेम टायमिंग राहील परवा दिवशी. आज कुठला वार आहे? बुधवार. शुक्रवार राहील, शुक्रवार 7:30 वाजता. ठीक आहे ना गाईस? 7:30ला. गुरुवारची सुट्टी असते काय? गुरुवारची सुट्टी नसते, उद्या माझं वर्कशॉप असतंय. ओके.
वर्षाचं टायमिंग 8 ते 9 असते, त्याच्यामुळे क्लास घेणं पॉसिबल नसते. ओके. तुम्ही जर ऑन डिमांड करत असेल, लवकर शिकायचं असेल तर हम्म. सकाळी मी 9 ते 10 घेईन. नाही, सकाळी तर जमणार नाही, संध्याकाळी, कारण की शूट असतात कंटिन्यू. सकाळच बोलतोय शुभम. नाही, सकाळी तर नाही, संध्याकाळी 9 ते चालेल आपल्याला. वर्कशॉप असतं ना जे तुम्ही वेबिनार अटेंड केले असतील हा. ते 8 ते 9च्या टायमिंगला असतो. जर तुम्ही सगळे डिमांड करत असाल तर मी 9 ते 10 पण करेल, नो प्रॉब्लेम. तर ठीक आहे, संपलेत क्वेश्चन्स. नको नको, अजित सर नको म्हणतात. अजित सर नको का? का हो? थंडी आहे. अजित सर म्हणतात थंडी आहे, उद्या नको क्लास, 9 ते 10 नको. ठीक आहे, ठीक आहे. संपलेत का काही क्वेश्चन्स? रॅपअप करायचं. हॅलो, हो सर. प्रॅक्टिस करा. दुनियातली कुठलीही चार्ट तुमच्या समोर आला असेल ना, आफ्टर आपलं पूर्ण कॉन्टेंट नंतर चॅलेंज लावायचं लोकांना की 10 दिवसामधले मी 5 ते 6 दिवस ओळखू शकतो की ट्रेंड काय राहील, उद्याचा दिवस प्राइस कुठल्या डायरेक्शन मध्ये ट्रेड करेल. हे समजलं तर मजेच आहे. ठीक आहे, तर भेटूया गाईस परवा दिवशी सेकंड क्लासमध्ये. प्लीज प्रॅक्टिस करा. कॉन्टेंट खूप स्ट्रॉंग आहे, प्रॅक्टिस खूप महत्वाचं आहे. आणि डिसिशन घ्या. आणि प्लीज जमलं तर रिक्वेस्ट आहे, हा क्लास कसा वाटला, तुम्ही तुम्हाला लिंक कुठून तरी भेटला असेल ना माझ्या टीमकडनं, त्यांना हा क्लास कसा वाटला एक नॉर्मल चॅटिंग मार्फत एक फीडबॅक द्या. काय नवीन शिकलेत, कसा वाटला. माझ्यामध्ये काही सुधारणा असेल तर ते पण सांगा. अविनाश सरांचा आम्हाला हे नाही पटला, ते पण सांगू शकता. ठीक आहे, भेटायचं गाईस. चलो बाय बाय, टेक केअर, सी यू सून, हॅपी ट्रेडिंग. ओके सर, गुड नाईट.